मागील भागात तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवून बाहेर निघून जातो. बाहेर येताच घरातील सगळ्या गार्ड्सना त्यांच्यासमोर उभं करतो आणि तिथे काय झाले एकेकाला विचारत असतो. ते सगळे पण घाबरून सांगत होते, आमच्या व्यतिरिक्त इथे कोणीही नाही आले. हा फक्त सकाळी एक पार्सल द्यायला एक व्यक्ती आली होती, पण त्या व्यक्तीला तर नारायण सर यांनी पाठवले होते. त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून अभि त्यांना बाहेर पाठवतो. ते बाहेर जाताच जॉन अभिला हॉलमध्ये तुटलेला वस्तू दाखवतो. त्यावरून कळत होते की तिथे शिवण्यासोबत हातापायी झाली आहे म्हणून. त्या तुटलेल्या वस्तू बघून अभि जॉनला सांगतो, जॉन, इथे जे काही झाले ते आणि जी कोणी व्यक्ती इथे आली होती तिच्याबद्दल लवकरात लवकर शोधून काढ. हो सर, मी आहे शिवण्याजवळ. एवढं बोलून अभि तिच्या रूममध्ये आला. तिला जाग येत होती. अभि पटकन तिच्याजवळ येऊन बसला आणि तिचा हात हातात पकडून तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. शोना, तू ठीक आहेस ना? तिला अजून शुद्ध येतच होती आणि त्यात ती अभिचा आवाज ऐकते आणि पॅनिक होते. तिला असे पॅनिक होताना बघून अभि खूप प्रेमाने तिच्याशी बोलत असतो. शोना, घाबरू नकोस, मी अभि आहे. ती हळूच डोळे उघडते तर तिला समोर अभि दिसतो, पण ती घाबरून पुन्हा इकडे तिकडे पाहते. कदाचित तिला आठवत होते मगाशी तिच्यासोबत काय झाले म्हणून. ती अभिचा हात घट्ट पकडून घेते. शोना, शांत हो, मी आहे ना. हळूहळू ती शांत होत असते. अभि शिवण्याकडे पाहत मनातच बोलतो, शोना, तुझी अवस्था ज्याने कोणी केली आहे त्याला सोडणार नाही हा अभिषेक सरदेसाई. काय वाटतं कोणी केलं असेल? आता पुढे. तो तिला मिठीतून बाजूला करतो. शोना, तू ठीक आहेस ना? ती पण हो म्हणून मान हलवते. इकडे मामांना पण शिवबद्दल कळते आणि ते पळतच बंगलोला येतात. पण समोर अभिला बघून त्यांना आनंद होतो. त्यांच्या व्यतिरिक्त अभिला शिवची काळजी आहे याचा आनंद त्यांना होत होता. मामा समोर दिसताच ती मामा म्हणते तसा अभि उठून उभा राहतो. मामा तिच्याजवळ जाऊन बसतात आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात. शिव बाळा, तू ठीक आहेस ना? हो मामा, मी ठीक आहे. आणि ती मामांना मिठी मारते. अभि खाली निघून जातो. मामा तिला मिठीतून बाजूला करत, बाळा, तू आराम कर, जास्त विचार करू नकोस, मी आलोच. आणि ते पण खाली येतात तर समोर सोफ्यावर अभि काहीतरी विचार करत बसलेला असतो. मामा येताच तो त्याचे विचार झटकतो. ते काय वाटतं? मामा कोण असेल ती व्यक्ती? आणि शिवण्याला त्रास देऊन काय मिळाले असेल? त्याच्या प्रश्नाचे उत्तर मामांजवळ पण नव्हते. मामा काही बोलत नाहीये हे बघून तोच बोलतो, मामा, मला शिवण्याची खूप काळजी वाटत आहे. ती इथेही सेफ्टी नाहीये. मी तिला घेऊन माझ्या फ्लॅटला जातो. मामांना पण अभि जे बोलतोय ते पटत होते, कारण त्यांना पण शिवण्याची सेफ्टी महत्त्वाची होती. ते मी शिवण्याला पण सांगतो. आणि तो शिवण्याच्या रूममध्ये निघून जातो. शिवण्या पण जागीच असते. तो तिच्या शेजारी जाऊन बसतो. तिचा हात हातात घेतो आणि तिला विचारतो, आता बरं वाटत आहे ना तुला? ती पण हो म्हणून मान हलवते. ते शिवण्या, आपण आत्ताच आपल्या फ्लॅटला जातोय. तो असे बोलताच ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. तिला गोंधळलेले बघून अभि तिला समजावून सांगतो, आपण आपल्या फ्लॅटमध्ये जाणार आहोत. तिथे आपण दोघंच असणार आहोत. ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. चल, जायचं ना आपल्या फ्लॅटला? ती पण हो म्हणून मान हलवते. अभि तिला उचलून घेतो. ती लाजून चेहरा त्याच्या चेस्टमध्ये लपवते. तिच्या वागण्याचे अभिला हसू येते. तो हसतच तिला खाली घेऊन येतो. अभि मामांकडे पाहतो. त्याने मामांना आधीच सांगितले असल्यामुळे ते काही बोलत नाही.
अभि शिवण्याला घेऊन फ्लॅटकडे जायला निघतो. गाडीत पण तिला मांडीवर घेऊन बसला होता. दोघं शांत होते, काहीही बोलत नव्हते. अर्ध्या पाऊण तासाने ते फ्लॅटला पोहोचतात. अभि तिला जिथे घेऊन आला होता ती सोसायटी पण खूप पॉश होती. तो आता पण तिला उचलून घेतो आणि फ्लॅटमध्ये येतो. आत येताच शिवण्या तर पाहतच राहते, कारण फ्लॅट खूप मोठा होता आणि खूप छान प्रकारे इंटेरियर केलेला होता. अभि तिला घेऊन बेडरूममध्ये येतो. तिला बेडवर नीट झोपवतो. तिचा हात हातात घेत, शोना भूक लागली असेल ना? ती पण हो म्हणते. जॉनने आधीच त्या दोघांसाठी पार्सल ऑर्डर केले होते. ती दोघं मिळून जेवण करतात. त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारतात. आता शिवण्याचा मूड चांगला दिसत होता. ते बघून अभि तिला विचारतो, शोना तू बंगलोमध्ये असताना काय झाले होते? त्याने हे विचारताच ती घाबरते. तिचे हात थरथर कापायला लागतात. शोना घाबरू नकोस, मी आहे ना. तो तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो. 10-15 मिनिटांनी ती शांत होते आणि बोलायला लागते. ते मी हॉलमध्ये बसून बुक वाचत होते. तोच बेल वाजली. समोर कोणी नसल्यामुळे मीच दरवाजा ओपन केला. मी ते पार्सल घेतले आणि दरवाजा बंद करणार की त्या व्यक्तीने माझ्या चेहऱ्यावर स्प्रे केला. मला चक्कर येत होते, पण मी स्वतःला सावरत होते की त्या व्यक्तीने माझ्या नाकावर रुमाल ठेवून दाबण्याचा प्रयत्न करू लागला. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते. ती व्यक्ती मला आत हॉलमध्ये घेऊन आली. त्या गडबडीत हॉलमधील वस्तू इकडे तिकडे पडल्यात. त्या आवाजाने किचनमधून कोणी बाहेर येणार त्याआधीच त्या व्यक्तीने मला धक्का दिला आणि ती व्यक्ती पळून गेली. मी खाली पडले. मला खूप चक्कर येत होते. त्यानंतर पुढे काय झाले मला काहीही आठवत नव्हते. बरं, तू जास्त विचार करू नकोस. मेडिसिन घे आणि झोप निवांत. तो तिला मेडिसिन देतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो. त्याच्या मिठीत तिला झोप लागून जाते. तो मात्र विचार करत होता की ती व्यक्ती कोण असेल आणि असा कसा शिवण्यावर हल्ला करू शकते म्हणून. विचार करत त्याला पण झोप लागते. सकाळी सकाळी अभिला जाग येते, तर ती शांत झोपलेली असते. तिला शांत झोपलेले बघून अभिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. शोना, मी लवकरात लवकर शोधून काढेल ती व्यक्ती कोण आहे म्हणून. तोच अभिचा फोन वाजतो. तो पटकन फोन घेऊन बाहेर गॅलरीमध्ये येतो. पलीकडून जॉन बोलत असतो, बॉस, नलू मावशींना सांगितलेले आहे, ते येतील. ठीक आहे. एवढं बोलून तो फोन ठेवतो. नलू मावशी येतात आणि त्या दोघांसाठी नाश्ता बनवतात. आज अभि शिवण्यासाठी घरून काम करणार होता. तो आधी फ्रेश होतो. नंतर शिवण्याला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यानंतर दोघं नाश्ता करतात. अभिसोबत होता तर शिवण्याला खूप छान वाटत होते. असाच त्यांचा दिवस निघून जातो. या 3-4 दिवसात मावशी आणि अभि शिवण्याची खूप काळजी घेत होते. आता शिवण्या पण ठीक होती. हळूहळू ती मावशींना मदत करत होती. मावशी आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती. शिवण्यामुळे अभिमध्ये झालेला बदल बघून मावशी खूप हॅपी होत्या. असेच एक सकाळी अभि नलू मावशींसोबत बोलत होता. शिवण्या अजून रूममध्ये होती, खाली आली नव्हती. तोच शिवण्या पण खाली येते. ती पण अभिजवळ जाऊन बसते. स्माईल करत त्याला गुड मॉर्निंग म्हणते. तो पण हसत तिला गुड मॉर्निंग म्हणतो. त्या दोघांना सोबत बघून नलू मावशींना पण खूप आनंद होतो. त्या मनातच बोलतात, देवा, माझ्या पोरांना कुणाची नजर नको लागायला, आणि त्या किचनमध्ये निघून जातात. अभि आणि शिवण्या गप्पा मारत नाश्ता करत असतात. अभिचा मूड बघून शिवण्या अभिला विचारते, ते मी आता पूर्णपणे बरी झाली आहे, तर मी श्रीराम बंगलोवर जाऊ का? ती असे बोलताच
त्याच्या हातातील घास हातात राहतो. तो काही बोलत नाही आहे हे बघून ती पण शांत असते. काहीही बोलत नाही. त्याला वाटले नव्हते की शिवण्या असं काही बोलेल म्हणून. त्याची आता नाश्ता करायची पण इच्छा नव्हती. तो तसाच घास प्लेटमध्ये ठेवतो आणि निघून जातो. शिवण्याला तर काहीही कळत नाही की अभिला असे अचानक काय झाले म्हणून. हे असे कसे काही न बोलता निघून गेले. ती विचार करत बसली. तिचा नाश्ता झाल्यानंतर ती पण रूममध्ये निघून जाते. मावशी पण जेवण बनवून निघून जातात. रोज अभि न चुकता 1-1 तासाला शिवण्याला फोन करायचा, पण आज सकाळी गेल्यापासून त्याचा एकही फोन आला नव्हता. तिला अभिची आठवण येत होती. त्याचा फोन आला नाही म्हणून ती अभिला फोन करते. पण अभि तिचा फोन उचलत नाही. तो फोन उचलत नाहीये हे बघून ती नाराज होते. पुन्हा काही वेळाने शिवण्याने फोन केला. पलीकडून फोन उचलला गेला. तिला खूप आनंद झाला. हॅलो. अहो. हॅलो मॅम, मी सचिन बोलतोय. ते बॉस मीटिंगमध्ये बिझी आहेत. सचिनचा आवाज ऐकून तिचा चेहरा पडतो. ते अभिषेकनी जेवण केले का? नाही मॅम, आज सर आल्यापासून खूप बिझी आहेत. जेवण नाही केले त्यांनी. मॅम, ते मला काम आहे. मी फोन ठेवतो. आणि सचिन फोन ठेवतो. फोन ठेवताच ती नाराज होते. त्यात अभिने काहीही जेवण केले नाही म्हणून तिला त्याची काळजी वाटत होती. त्यात अभिने तिला आज फोन पण केला नव्हता. या 1 आठवड्यात सवय जी झाली होती त्याची, असाच दिवस निघून जातो. रात्र होते तरी अभि घरी आला नव्हता म्हणून तिला त्याची खूप काळजी वाटत होती. त्यात अभिने दुपारी लंच पण केला नव्हता. बऱ्याच उशिरा अभि घरी आला. जवळजवळ 11:30 वाजून गेले होते. तो त्यांच्या रूममध्ये न जाता हॉलमध्येच बसून लॅपटॉपवर काम करत होता. शिवण्याला तहान लागली होती. पाणी प्यायला बॉटल हातात घेते पण त्यात पाणीच नसते. म्हणून ती खाली येते आणि तिला हॉलमध्ये काम करत असलेला अभि दिसतो. त्याला बघून तिला आनंद होतो पण ती नाराज पण होते. म्हणजे हे रूममध्ये न येता इथे हॉलमध्ये बसून काम करत आहे. ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते. शिवण्यासमोर येऊन उभी राहते हे अभिला दिसत होते पण तो मुद्दाम तिच्याकडे पाहत नाही. अहो. तिचा आवाज येतो. तिच्या तोंडून अहो ऐकून अभिला खूप आनंद होतो पण तो चेहरा नॉर्मल ठेवतो. ती पुन्हा बोलते. अहो, काय झाले? तुम्ही बोलत का नाही आहे माझ्याशी? ती त्याला विचारत होती पण अभि शांत होता. काहीही बोलत नव्हता. ते तुम्ही फ्रेश व्हा, मग आपण जेवण सोबत करूया. ती असं बोलताच अभि म्हणतो, तुला जेवायचं असेल जेवण करून घे. मला खूप महत्त्वाचे काम आहे. तो असं बोलताच तिला वाईट वाटते. तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. ती रडत, अहो प्लीज चला ना जेवण करून घेऊया. ते मला खूप भूक लागली आहे. ती असं बोलताच अभिचे काम करणारे हात थांबतात आणि तो तिच्याकडे पाहतो तर ती रडत असते. ती त्याच्याजवळ जाऊन बसते आणि त्याचा हात हातात घेते. अहो, काय झाले? तुम्ही माझ्याशी नीट बोलतही नाही आहे. जेवण पण करायला नाही म्हणताय. अहो, सांगा ना काय झाले? तिच्या तोंडून सारखे सारखे अहो ऐकून त्याला खूप भारी वाटत होते. त्या अहोमुळे त्याचा राग कधी गेला त्याचे त्याला पण कळले नाही. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवले. त्याच्या अशा करण्याने शिवण्या रडायची थांबली. किंचित लाजलीही होती. तिला लाजताना बघून त्याने तिला मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात तो फिरवत होता. तिला पण त्याच्या मिठीत खूप छान वाटत होते. तिचा मूड बघून तो तिला विचारतो, शिवण्या, तू विचारणार नाही मी तुझ्याशी का बोलत नव्हता ते? ते एवढंच बोलते. ते तू म्हटली ना की
की मी श्रीराम बंगलोमध्ये जाते म्हणून मला राग आला होता. ते तू फक्त माझ्याजवळ राहावी असे मला वाटते आणि तुला तर श्रीराम बंगलोवर जायचे होते. अहो ते आणि ती बोलायची थांबते. चल भूक लागली आहे ना? हो अहो. आणि तो तिला उचलून घेतो. अहो काय करताय? तो काही न बोलता हसतच तिला घेऊन डायनिंग टेबलजवळ येतो आणि तिला चेअरवर बसवतो आणि तो पण बसतो. त्याच्या हाताने प्लेटमध्ये वाढून घेतो आणि शिवण्याच्या समोर एक घास पकडतो. ती पण खाऊन घेते कारण तिला भूक लागली होती. ती पण एक घास त्याला भरवते. दोघे एकमेकांना भरवत जेवण करत असतात. जेवण झाल्यानंतर ते दोघं रूममध्ये येतात. बोलायचे तर खूप काही होते एकमेकांशी, पण खूप उशीर झाल्यामुळे ते दोघं झोपेच्या स्वाधीन होतात. सकाळी अभिला लवकरच ऑफिसला जायचे होते, तर तो सकाळी निघून गेला होता. शिवण्याला पण कॉलेजला जायचे होते, तर ती तिचं आवरून कॉलेजला जायला निघाली. कारमध्ये जॉन पुढच्या सीटला तर शिवण्या मागच्या सीटवर बसलेली होती. ते कॉलेजपासून 20 मिनिटाच्या अंतरावर होते. शिवण्याला काही बुक्स घ्यायचे होते, तर तिने जॉनला सांगितले, मी जाऊन बुक घेऊन येते. पण शिवण्याची काळजी म्हणून जॉनने तिला कारमध्येच बसायला सांगितले आणि तो बुक घ्यायला बाहेर पडला. त्याच वेळेत मागून एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि शिवण्या बसलेला कारला जोराने आदळला. हे एवढे भीषण होते की शिवण्या बसलेली कार मागच्या बाजूने पूर्णपणे चिप झाली होती. तो ट्रक ड्रायव्हर तर पळून गेला, पण बाहेरच्या आवाजाने जॉन पळतच बाहेर आला आणि समोरचे दृश्य बघून तो तर खालीच बसला. थरथरत्या हाताने त्याने अभिला फोन करून कळवले की शिवण्या मॅमचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. अभि तर वेड्यासारखा पळतच निघाला. इकडे काही लोकांच्या मदतीने शिवण्या आणि ड्रायव्हरला कारमधून बाहेर काढण्यात आले. दोघे पूर्णपणे रक्ताने माखले होते. त्यांना तसेच हॉस्पिटलला घेऊन गेले. अभि पण हॉस्पिटलला पोहोचला. त्याला तर शिवण्याची काळजी वाटत होती, कारण 1 आठवडा आधीच तर तिच्यावर हल्ला झाला होता आणि आज तर तो जॉनजवळ येतो. तर जॉनचे रक्ताने माखलेले कपडे बघून अभि खूप पॅनिक होतो. जॉन, माझी शोना कशी आहे? अभि वेड्यासारखा त्याला विचारत असतो. तोच डॉक्टर बाहेर येतात. अभि पळतच त्यांच्याजवळ जात, डॉक्टर, माझी शिवण्या, हे बघा, आता काहीही सांगता येणार नाही. त्यांचे ब्लड खूप गेले आहे आणि त्यात त्या काहीही रिस्पॉन्स देत नाही आहे. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. अभि मात्र डोक्याला हात लावून खाली बसतो. त्याला फक्त त्याची शोना सुखरूप हवी होती. तो उठून हॉस्पिटलमधील गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर येऊन उभा राहतो. कधी देवाच्या पुढे हात न जोडणारा अभि आणि त्याच्या शोनासाठी हात जोडून प्रार्थना करत होता. असाच पूर्ण दिवस निघून जातो, पण शिवण्याला शुद्ध आलेली नसते. अभिने जॉनला सांगितले, माझ्या शिवण्यासोबत कुणी हे केले त्याला सोडणार नाही म्हणून. तू आत्ताच आपली माणसे कामाला लाव. जॉनने पण सगळ्या गार्ड्सला फोन करून कळवले. सगळ्यांचा राग करणारा अभि आज त्याच्या शोनासाठी शांत होता. न राहून तो डॉक्टरांना भेटायला जातो आणि त्यांना सांगतो, बाहेरच्या देशातील डॉक्टरांना बोलवा, पण माझ्या शिवण्याला ठीक करा. डॉक्टर पण त्याला समजावत होते की अचानक एक सिस्टर पळत येते. सर, ते पेशंट आणि डॉक्टर पळतच शिवण्याच्या रूममध्ये जाऊन तिला चेक करतात. आता ती रिस्पॉन्स देत होती. अभि तर तिची काळजी करत बाहेर उभा होता. डॉक्टर तिला चेक करून इंजेक्शन देतात आणि बाहेर येतात. तसा अभि पळतच त्यांच्याजवळ येतो. डॉक्टर, माझी शिवण्या कशी आहे? मिस्टर अभि, ते शिवण्या, काय वाटते काय झाले असेल शिवण्याला? ती बरी तर होईल ना? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा.
आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर हाईप करा आणि आठवणीने तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.